खिचडी झाली ऑलमोस्ट। इथे घेतलेले मी संध्या मस्त वाटाणे बॉईल केलेले आहेत ते ॲड केले आणि मी बटाट्याच्या ऐवजी याच्यामध्ये सुरण टाकणार आहे, म्हणून मी सुरण पण वेगळा बॉईल करून ठेवलेला आहे, तुम्हाला पुढे दिसेलच। चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि हे सगळं तर मस्त वाफ अशी मस्त टेम्पटिंग कोथिंबीर ॲड केली, डाळीला दिला मस्त तडका। बॅटर रेडी केलेला आहे, बघू शकता। डाळ ते मी चिंचेचं पाणी सुद्धा आलू वड्या बनवून। तर आता इथे कोथिंबीर मी मस्त बारीक कट करून घेतलेलं, स्ट्रेट केलेलं आहे, म्हणजे पसरवलेलं आहे वगैरे, इथे कट करून घेतलं कारण थंड झाल्यावर मग कडक होतील हे पेढे। आणि मस्त असे बघा भारी मी आणि वातावरण मग एवढा भारी झालेला ना, मस्त असा लेव्हेंडर कलर झालेला त्या फोटोला। दारात मस्त दिवा लावलेला आहे आणि बाहेर एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं। लगेच मी कोथिंबीरच्या वड्या फ्राय करायला आणि इकडे ताट सुद्धा रेडी केलेलं आहे, उपवासाचं ताट आहे हा। हे गाईज नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर इकडे मी लगेच घेतलेले साबुदाणे बनवायला, तर उपवास होता ना त्या कारणाने बटाटे उकडले आणि मस्त साबुदाणे खिचडीमध्ये टाकलेले आहेत, बघू शकता तुम्ही। तर खिचडी झाली ऑलमोस्ट मस्त रेडी आणि मला थोडंसं बाहेर पण जायचं होतं, म्हणून मी पटापट आवरून घेतलं खिचडी आणि मग मी निघाली बाहेर। आताच मी आली, थोडा वेळ झाला बाहेर गेलेली मी। आणि केस बघा, केस मुतल्यात तर अशी खुरली कारण माझी ऑलरेडी कर्ल्स आहे, म्हणजे करली आहेत केस, तर मध्ये हवेली जास्त करली झालेली आहे, तशी ठेवली। पहिला स्वयंपाक करायला घेतलेला आहे संध्याकाळचा आणि खिचडी वगैरे आल्या खाल्ली मस्त। लवकर केलं ना सगळं लवकर आवरतो आणि मस्त हे स्वयंपाक झाला ना का मी कोथिंबीरची वडी पण बनवणार आहे आज। आलू वड्यांची पानं तर काय गावठी भेटत नाही, मग काय करणार, मग कोथिंबीरच्या वड्या तरी बनवाव्या। आणि श्रावण महिन्यामध्ये आमच्याकडे कोथिंबीरच्या वड्या जास्त करून आलू वड्या, भरलेल्या मिरच्या हे बनवतात, पण आता आलू वड्या आमच्याकडे जागाच नाही इथे, मग काय करणार आता कोथिंबीरच्या वड्या वगैरे करणार आहे। तर भाजी ठेवलेली आहे इकडे वरण म्हणजे डाळ ठेवलेली शिजायला कुकरला, त्याच्यामध्ये आवरते एक करून। तर असा हा आजचा शनिवारचा दिवस आहे, चला व्हिडिओ कंटिन्यू करते। इथे घेतलेली मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला, कारण उपवास असला का जरा कसं लवकर केलेलं बरं ना। त्याच्यानंतर मग मी इथे लगेच भाजी टाकायला घेतलेली आहे, मस्त बघितलं तुम्ही सगळं मी टाकलेलं आहे। याच्यामध्ये जे आहे ते मसाले आपल्याला बेसिक लागतात ते ॲड केले आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि मग नंतर मी थोडंसं पाणी ॲड केलं याच्यामध्ये। आणि वाटाणे मी बॉईल करून ठेवलेले बघू शकता बाजूला कुकरमध्ये, ते आता मी भाजीमध्ये ॲड करून घेणार। त्याच्या अगोदर मस्त गरम मसाला ॲड केला आणि मस्त वाटाणे बॉईल केलेले आहेत ते ॲड केले आणि मी बटाट्याच्या ऐवजी याच्यामध्ये सुरण टाकणार आहे, म्हणून मी सुरण पण वेगळा बॉईल करून ठेवलेला आहे, तुम्हाला पुढे दिसेलच। चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आणि सगळं अंदाजेनुसार का मीठ वगैरे, कारण आपल्याला उपवास असला तर आपण टेस्ट करू शकत नाही। आणि मस्त बघू शकता असं वाटतं ना पनीरचे तुकडे घातलेले आहेत, तर मस्त वाफ वगैरे काढून घेतली आणि आपली ऑलमोस्ट भाजी झालेली बघा अशी मस्त टेम्पटिंग। आणि वाटतात ना बटाटेच आहेत, पनीरच आहे। कोथिंबीर ॲड केली, गॅस केला बंद आणि झाकण ठेवून दिली। इकडे मी मस्त वरणाला फोडणी घालायला घेतलेली आहे, वरण डाळीला। आमच्याकडे उपवास असलं ना वरण भात ही भाजी वगैरे सगळं लागतं आणि याच्यामध्ये आज मी हिंग आणि थोडीशी धना पावडर ॲड केली आणि त्याच्यानंतर मग डाळीला दिला मस्त तडका आणि अशाच प्रकारे वरण डाळ रेडी झालेली आहे। चवीप्रमाणे मीठ ॲड केला आणि मस्त वरून कोथिंबीर घालणार आहे। तर डाळ उकडते तोपर्यंत इथे मला कोथिंबीरच्या वड्या करायच्या आहेत, त्याच्यासाठी इथे मी कोथिंबीर मस्त आता स्वच्छ धुवून घेते आणि नंतर तिला कट करते। आता डाळ आपली मस्त झालेली आहे, उकळून पाहू शकता। आणि याच्यानंतर मग मी इथे कोथिंबीर ॲड केली आणि गॅस केला बंद, झाकण ठेवून। ऑलमोस्ट किचन वगैरे क्लीन करून मी आता डाळ वाटून घेणार आहे। तर मी कोथिंबीरची वडी करायला मी मस्त डाळ वगैरे भिजत घालून देते, चण्याची डाळ। आणि आता इथे कोथिंबीर टाकलेली पाण्यात आणि मस्त बॅटर रेडी केलेलं आहे, बघू शकता। डाळ वगैरे वाटून घेतली मस्त चण्याची। त्याच्यानंतर इथे आपल्या घरातले सगळे मसाले घातले, जिरं वगैरे घातलेलं आहे, गरम मसाला घातला, हळद घातली, तिखट घातला, अद्रक लसणाची पेस्ट घातली आणि थोडासा घरगुती मसाला पण ॲड केलेला आहे। आणि इथे मी चिंचेचं पाणी सुद्धा ॲड केलेलं आहे, कारण मला आलू वड्या खायच्या होत्या ना, पण त्या भेटल्या नाही, त्याच्यामुळे आलूची पानं, त्याच्यामुळे मग आता कोथिंबीरच्या याच्यामध्येच आपल्याला ट्राय करावं लागेल। चवीप्रमाणे मीठ ॲड केलं बघू शकता आणि मस्त आता मिक्स करून घेते आणि बॅटर वाटतो ना आलूच्या पाण्यांसारखा, आपण आलू वड्या बनवतो तसं। तर आता इथे कोथिंबीर मी मस्त बारीक कट करून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतली 3-4 पाण्यात आणि मग मस्त बारीक कट केली, वरून घातलेले आहेत मस्त तीळ बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये पूर्ण मिक्स करून असं मस्त खायचा सोडा थोडासा ॲड केले, थोडासा ओवा ॲड केलेला आहे जरासा। ह्याच्यामध्ये तांदळाचा पीठ पण घालायचा का, मस्त कुरकुरीत होतात अजून भारी, पण माझ्याकडे पीठ नव्हतं म्हणून मी नाही ॲड केला। चण्याचा पीठ आणि सुक्का पीठ आपला ॲड केलेला आहे, बॅटर वगैरे हे करून। आता ताटामध्ये मस्त असा बॅटर टाकलेला आहे आणि
तो पूर्ण ताटामध्ये पूर्ण असं स्प्रेड केलेला आहे, म्हणजे पसरवलेला आहे. वरून घातले मस्त तीळ अजून, आणि इथे बघू शकता मी पाणी उकळत ठेवलेला, आणि त्याच्यावर ठेवते आता जाळी, आणि जाळीवर ठेवते तो ताट, आणि त्याच्यावर ठेवते परत झाकण, आणि मस्त 15 ते 20 मिनिटं चांगलं वाफून देणार आहे. गॅस फास्ट करून बघू शकता. आणि इकडे थोडंसं फ्रेश वगैरे झाली, आणि मला जरासा आराम पण करायचा होता, पण आराम काय, आज आराम होणार आहे. त्याच्यानंतर इथे मी लगेच दुसरं ताट पण रेडी केलेलं आहे, कारण पहिले आपल्या कोथिंबीरच्या वड्या होतात तोपर्यंत इकडे दुसरं पण ताट केलं रेडी, आणि आपल्या ऑलमोस्ट मस्त झालेल्या आहेत बघा. मस्त अशा वाफवलेल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या, म्हणजे वड्या अजून करायच्या आहेत. आणि जो दुसरा ताट होता तो सुद्धा मी आता लगेच ठेवलेला आहे, त्याला पण 20 मिनिटं मस्त वाफवून घेणार आहे. थोडंसं गरम होतंच तर मी लगेच इथे कट करून घेतलं, कारण थंड झाल्यावर मग कडक होतील ना, त्याच्यामुळे मी गरम गरमच थोडंसं सुरीने कट केलेत. मस्त बघू शकता मस्त झालेत ना, बर्फीसारखे पेढे, आणि मस्त असे बघा भारी एकदम टेम्पटिंग झालेले आहेत. आणि आता फ्राय केल्यावर तर अजून भारी. मला तर अशा कच्च्या अशा वाटत होत्या खावा, पण उपवास होता ना, मग काय करणार. आणि ह्या बघा या दुसऱ्या झालेल्या आहेत, यांना मस्त ट्रायंगल शेप दिलेला आहे मी, आणि मस्त यावेळेच्या खर्च एकदम भारी झालेले, अप्रतिम एकदम. तर चला भेटते नंतर. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर संध्याकाळ झालेली आहे, आणि संध्याकाळचं वातावरण मग एवढा भारी झालेलं ना, मस्त असा लेव्हेंडर कलर झालेला आकाशाचा, कारण पाऊस पडतो ना त्याच्यामुळे असा कलर झालेला. आणि संध्याकाळचे 6:45 वाजलेले, आणि मस्त फ्रेश वगैरे झाली, अगरबत्ती केलेली आहे पप्पांच्या फोटोला, देवाच्या फोटोला, दारात मस्त दिवा लावलेला आहे, आणि बाहेर एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं एकदम भारी. आणि आता मला उपवास पण सोडायचा आहे, त्यासाठी मी आता तयारी करते, तर तुम्हाला किचनमध्ये दिसेलच. चला माझ्याबरोबर किचनमध्ये. तर आता इथे सगळं स्वयंपाक तर झालेला आहे माझा रेडी. आता मला करायचं आहे ते पहिला गरम पाणी मी केलेला होता, मला बॉटलमध्ये भरून ठेवायचं होतं माझ्यासाठी, कारण बॉटलमध्ये पाणी ठेवलं ना भरून का पण बरोबर व्यवस्थित पितो अख्खी बॉटल संपेपर्यंत. आणि आता इथे करते मी शेवया पहिला फ्राय. उपवास असला ना का मला शेवया घरात सगळ्यांनाच लागतात. शेवया काय करणार, शेवई पापड, आणि या आमच्या तांदळाच्या शेवया आहेत का. तर आता ह्या मस्त घेते मी फ्राय करून, एक एक करून, कारण प्रत्येकाला 1 किंवा 2 लागतेच. मग या सगळ्या आता एक एक करून अशा फ्राय करून घेते मी. त्याच्यानंतर मग मी इथे घेतलेले लगेच मी कोथिंबीरच्या वड्या फ्राय करायला, आणि केवढ्या मोठ्या मोठ्या कट केलेल्या आहेत बघू शकता मी. तर आता सगळ्यांना मस्त परतून घेते, आणि यांना काय फक्त शेलो फ्राय करायचं आहे, डीप फ्राय नाही करायचं. डीप फ्राय केलं ना मग खूप ऑइली होतात. असं नॉर्मली शेलो फ्राय केले ना त्या मस्त. आणि या बघा मस्त असे ट्रायंगल शेपमध्ये काय दिसतात ना, भारी एकदम. तर त्यांना मस्त घेते फ्राय करून, एक एक पलटी करून, आणि मग त्यांना काढून घेते एक ताटामध्ये. आणि प्रत्येकाला 2-3 अशा मी फ्राय करून घेणार आहे. बाजूला ठेवलेले भात, आणि शेवया पण मस्त झालेल्या आहेत फ्राय. आणि मला मिरच्या फ्राय करायच्या आहेत, कारण ना खूप इच्छा झालेली आहे तिखट खायची. मला जास्त करून गोड नाही आवडत, असं म्हणजे उपवासामध्ये हे खा गोड, ते खा गोड, गुलाबजाम वगैरे ते नाही आवडत. मला असं स्पायसी खायला आवडतं, त्याच्यामुळे मी थोडंसं स्पायसी करते, कारण मी स्पायसीच फूडी आहे. तर मस्त आपल्या झालेल्या आहेत कोथिंबीर वड्या फ्राय, आणि आता दुसऱ्या पण मी अशाच प्रकारे फ्राय करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. तर चला आता पूर्ण झाल्यावर भेटते. तर कोथिंबीर वड्या मस्त झाल्या, आणि इथे घेतलेल्या आहेत मी मिरच्या फ्राय करायला, कारण मला स्पायसी खायचं होतं ना त्याच्यामध्ये. तर मी इथे थोडंसं मस्त मिरच्या वगैरे टाकलेल्या आहे, तेलामध्ये मीठ टाकलेलं आहे, मस्त त्यांना फ्राय करून घेतलं बघू शकता तुम्ही. आणि इकडे ताटसुद्धा रेडी केलेलं आहे जेवणाचं, आणि वा काय टाइमटिंग आपलं ताट झालेलं आहे. उपवासाचं ताट आहे हा का फ्रेंड्स आहे. आणि मस्त वरण भात, वाटाण्याची भाजी, कोथिंबीर वडी, आलूवड्याच येतात माझ्या तोंडात, कारण आलूवड्या ऑलमोस्ट माय फेवरेट. मस्त त्याच्यामध्ये नंतर मी लोणचं घेतलेलं आहे. तर चला फ्रेंड्स भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये, बाय.